मालेगांव के खुरगांव में वाक़ श्री चैतन्य टेक्नो स्कूल के खिलाफ महाराष्ट्र नवनिर्माण सेना के मुकामी जिम्मेदारान ने शिकायत दर्ज कराई है। एमएनएस ओहदेदारान के मुताबिक स्कूल इंतजामिया वालिदैन से बगैर किसी इजाज़त के गैर कानूनी तरीके से रकम वसूल कर रहा है, जो सरासर वालिदैन का माशी इस्तेसाल है। एमएनएस स्टूडेंट विंग के ज़िला सदर दीपक स्वामी की क़यादत में एक वफद ने ज़िला परिषद के चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर को मेमोरेंडम पेश किया है। दीपक स्वामी ने मुतालबा किया कि इदारे के खिलाफ तादीबी कार्रवाई की जाए और फौजदारी मुकदमा भी दर्ज किया जाए। वफद में इस मौके पर एमएनएस के सदर रवि ठाकुर, ट्रांसपोर्ट विंग के ज़िला सदर संतोष सोनेवाड़, शिवम मंगलवाड़, अमर कोटराज, शिवा शिंगारे, वैभव गुरु, आरुष मसले, केदार गुरु, श्री हरि मुत्याल और ज्ञानेश्वर गड़गे मौजूद थे। ब्यूरो रिपोर्ट MCN उर्दू न्यूज़। जय महाराष्ट्र। श्री चैतन्य टेक्नो स्कूल ही शाळा पासदगाव येथे शाळा आहे। ह्या शाळेचं मान्यता नसताना सुद्धा ही शाळा परराज्यातून येऊन तेलंगणा राज्यातून काही शिक्षक इथं आलेले आहेत, त्यांच्याकडून ही शाळा चालू आहे। ह्या शाळाचं लातूर इथं एक युनिट आहे, त्या युनिटवर 420चा गुन्हा दाखल झालेला आहे। आमची शिक्षणाधिकारी सरांना व CO मॅडमला ही विनंती होती की या शाळेची मान्यता नसताना सुद्धा ही शाळा चालू कसं आहे, तर शिक्षणाधिकारी सरांना मी पूर्ण निदर्शनात आणून दिल्यानंतर यांनी आम्हाला सांगितलं की लवकरात लवकर याच्यावर कारवाई होईल आणि या शाळेला आम्ही कुलूप लावल्याशिवाय राहणार नाही। पण अद्यापही अजून कुठलीही कारवाई झालेली नाही। आमचं शिक्षणाधिकारी सरांना डायरेक्ट आरोप आहे की ह्यांना कुठेतरी पाठीशी घालत आहेत, ह्यांचं काहीतरी साठालोटा यांच्यासोबत आहे। परराज्यातून येऊन इथं जर कोणी असं करत असेल तर हे आम्ही चालू देणार नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जर येत्या 2 दिवसामध्ये ह्यांनी त्यांच्यावर कारवाई करणार नाहीत तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सगळे जाऊन तिथं कुलूप लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही। या अगोदर आपण निवेदन वगैरे दिलं का? निवेदन दिले, शिक्षणाधिकाऱ्यांना सुद्धा दिले, CO मॅडमला सुद्धा दिले। यांनी चौकशी करतो हे यांची आम्हाला करतो म्हणून सांगितलेलं आहे, पण अद्याप कुठलीही चौकशी झालेली नाही हे आम्हाला निदर्शनात आलं आहे। आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी स्वतः सांगितलेत की ही जी शाळा आहे ही इलिगल आहे आणि तिथलं स्टाफसुद्धा सांगते की आमच्याकडे कुठलेही पुरावे नाहीत। त्याच्यानंतरसुद्धा इथली जी फीज आहे ती लाखो रुपयांची फीज आहे। आमचं सरळ आरोप आहे की इथल्या नागरिकांना लाखो रुपयाचं परराज्यातून येऊन यांनी गंडा घालत आहेत। त्याच्यामुळे आमचं मागणी आहे की लवकरात लवकर ही शाळा बंद व्हायला पाहिजे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यावर कारवाई करा। जय महाराष्ट्र। आज नांदेड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शैक्षणिक विभागामध्ये वारंवार पाठपुरावा करूनसुद्धा शिक्षण विभागाकडून बऱ्यापैकी त्यांना त्या संबंधित शाळेला जे श्री चैतन्य टेक्नो स्कूल आहे जे पासदगाव परिसरामध्ये नांदेड शहरालगत ती चालते, लाखो रुपये त्याचं खाजगी शिकवणीच्या माध्यमातून त्यांच्याकडून पालकाकडून फीसच्या द्वारे आकारणी केल्या जाते आणि ती मागील 2 वर्षापासून नांदेड परिसरात चालत आहे। ती नेमकं शिक्षणाधिकाऱ्यांना कमीत कमी वर्षातून 2 वेळेस कुठल्याही शाळेला व्हिजिट देणं हे अनिवार्य असतानासुद्धा देखील अवैध यांना ही चालवण्याची परमिशन कोणी दिली? पहिली गोष्ट त्याला आम्ही आमच्याकडं विद्यार्थ्यांचे पालक आले होते, तक्रार घेऊन आम्ही त्या शाळेला व्हिजिट केली, त्या स्टॉफला विचारणा केली, त्या संबंधित जो कोण तिकडचा मॅनेजर आहे त्यांना आम्ही भेटलं तर त्यांना आम्ही परमिशनची मागणी केली तर तो म्हणले आमच्याकडे शासनाची कुठली परवानगी नाही। मग आम्ही शिक्षणाधिकारी महोदयांना भेटायला आलो, मग उपशिक्षणाधिकाऱ्यांना भेटलो, त्यांनी पण तेच कबुली केली, तसे व्हिडिओ आमच्याकडे आहेत, त्यांनी पण ती कबुली दिली की त्या शाळेला कुठलीही शासकीय परवानगी नाही। मग परवानगी नाही, 1 तारीखला आम्ही निवेदन दिले, 1 तारीखला ह्यांनी विस्तार अधिकारी पंचायत समिती नांदेड येथे यांना आदेशित केलं की चौकशी करण्यात यावी म्हणून, आणि आम्ही त्या संबंधित विस्तार अधिकाऱ्यांना आज त्या गट शिक्षण अधिकाऱ्यांना आम्ही संपर्क साधले असता त्यानं तो संबंधित विस्तार अधिकाऱ्यांकडे पत्र वर्ग केला असं त्यांनी तिकडून कळालं। पण या विषयामध्ये जे कुठलाही गुन्हा जर असेल त्या गुन्ह्यामध्ये जेवढं विलंब होईल त्यामध्ये त्यांनी सारवा करण्याचा प्रयत्न यांनी परमिशनकडे काढू शकतात किंवा बॅकडेटमध्ये हे सगळ्या गोष्टी कागदपत्राची हेरफेर होऊ शकते आणि जिकडचे जे काही पुरावे आहेत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करू शकते। आम्हाला एवढं सांगणं आहे आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे की आमच्या महाराष्ट्रातील पालकांची जर इतर राज्यातून येऊन जर पालकांची फसवणूक होत असेल शिकवणीच्या नावाखाली आम्ही खपवून घेणार नाही। सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि अमितसाहेब ठाकरे यांचे आम्हाला
100% अशी परमिशन आहे की तुम्ही अशा गोष्टीला वाचा फोडली पाहिजे. आम्ही ते फोडणारच. येत्या काळामध्ये त्याच्या शिक्षण विभागाकडून त्याच्यावर कारवाई झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विषयाला घेऊन तीव्र आंदोलन करेल.